भक्ती, सेवा आणि अन्नदानाची शेकडो वर्षांची परंपरा जपणारा योगीराज श्री गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सध्या धनगरवाडी येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. या ऐतिहासिक सप्ताहात श्रीरामपूर आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतानाच गोंधवणी गावकऱ्यांनी अन्नदानाच्या सेवेत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. गोंधवणी गावातील 100हून अधिक महिला दररोज स्वतःच्या इच्छेने तब्बल 11 क्विंटल भाकरी तयार करून सप्ताहासाठी पाठवत आहेत. विशेष म्हणजे या सेवेसाठी कोणत्याही घराला वैयक्तिक निमंत्रण देण्याची गरज पडत नाही. गावातील महिला स्वतःहून पुढे येतात आणि घरच्या घरी भाकरी तयार करून सप्ताहाच्या अन्नदानासाठी देतात. दररोज वाढणारी मागणी आणि वेळेची बचत लक्षात घेऊन गोंधवणी ग्रामस्थांनी खास भाकरी बनवण्याचे मशीन देखील आणले आहे. या मशीनच्या माध्यमातून दररोज तब्बल 2 ते 3 क्विंटल भाकरी तयार होत आहेत. म्हणजे एका बाजूला महिला घराघरातून भाकरी तयार करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भाकरी तयार करून ही सेवा अखंड सुरू ठेवली जात आहे. सप्ताहातून रात्री अपरात्री फोन आला तरी ग्रामस्थ सज्ज असतात. अवघ्या काही वेळात 10 ते 12 कॅरेट भाकरी सप्ताहाच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उद्या गोंधवणी ग्रामस्थांकडून या सेवेला आणखी मोठे स्वरूप मिळणार आहे. तब्बल 2 ट्रॅक्टर भरून सुमारे 21 पोती म्हणजेच 21 क्विंटल बाजरीच्या भाकरी वाजत गाजत सप्ताहाच्या ठिकाणी रवाना केल्या जाणार आहेत. दररोज साधारण 4 ते 5 पोती भाकरी सप्ताहासाठी पाठवल्या जात असताना उद्या तब्बल 21 पोती भाकरी पाठवण्याचा मोठा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. आपल्या सरलाबेट येथील या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झालेली आहे. तो अखंड हरिनाम सप्ताह 179वा धनगरवाडी तालुका राहता या ठिकाणी संपन्न होत आहे. या सप्ताहासाठी श्रीरामपूर शहर आणि परिसरातून दररोज स्वयंपाकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि श्रीरामपूर तालुक्यातून गोंधवणी गाव हे जवळ असल्या कारणाने इथून दररोज 11 क्विंटलच्या भाकरी या ठिकाणी महिला मंडळ स्व इच्छेने येऊन या ठिकाणी करतायत. दररोज 100 महिला या ठिकाणी 11 क्विंटलच्या भाकरी या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी पाठवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी परिसरामधून या लोकांना आपल्या परिसरात सप्ताह असल्याचा खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या सप्ताहामध्ये माझा हात लागावा, माझं योगदान मिळावं, यासाठी रात्रंदिवस झटणारे या ठिकाणी गोंधवणीकर आणि श्रीरामपूरकर या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. रात्री अपरात्री महाराजांचा फोन आला तर तातडीने 10-12 कॅरेटच्या भाकरी तातडीने पाठवून देण्याचं काम या परिसरामध्ये या ठिकाणी होतंय. यामध्ये गोंधवणी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी आपण भाकरी बनवण्यासाठी खास मशीन या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्या मशीनद्वारे आपण जवळजवळ दररोज 2 ते 3 क्विंटल भाकरी या ठिकाणी तयार करतो. आणि त्यामुळे या परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि म्हणून या परिसरामध्ये जे राबणारे हात आहेत ते असंख्य हात आहे. कोणाचंही नाव घ्यावं इतकी मोठी संख्या या ठिकाणी आहे. सगळी मंडळं असतील, परिसरातील संस्थानं असतील, सर्वपक्षीय लोक या ठिकाणी रात्रंदिवस झटतात आणि सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून रामगिरी महाराजांनी देखील गोंधवणीकरांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण मनापासून प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी भाकरीचा शेवटचा दिवस असल्यामुळे गोंधवणीमधून 2 ट्रॅक्टर जवळजवळ 21 पोत्याच्या भाकरी परिसरातून देण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. उद्या वाजत गाजत या ठिकाणावरून ते 2 ट्रॅक्टर भरून या ठिकाणी भाकरी त्या ठिकाणी पोच केल्या जाणार आहेत. आणि म्हणून आमच्या गोंधवणीकरांना श्रीरामपूरकरांचा अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. या अन्नदानाच्या सेवेमागे तब्बल 250 वर्षांची परंपरा आहे. सद्गुरू योगीराज श्री गंगागिरी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही अखंड अन्नदानाची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने पुढे सुरू आहे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान या विचारातून दुष्काळाच्या काळात उपाशी जनतेसाठी अन्नदान आणि हरिनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजही त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत हजारो भाविकांसाठी अन्नदानाची सेवा सुरू आहे. या सेवेत केवळ गोंधवणीच नाही तर श्रीरामपूर परिसरातील विविध मंडळे, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थ रात्रंदिवस सक्रियपणे सहभागी झाले आहेत. गोंधवणी आणि श्रीरामपूरकरांच्या या निस्वार्थ सेवाभावाचे अखंड परंपरेचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज यांनी मनापासून कौतुक केले आहे. या सेवेसाठी गोंधवणी आणि श्रीरामपूरकरांचे संस्थांच्या वतीने जाहीर आभार मानत त्यांच्या योगदानाचे अभिनंदन करण्यात आले आहे. वर्षापूर्वी झालेली जी परंपरा आहे
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ज्या काळामध्ये अन्न करून गतप्राण व्हायचे, कारण अन्न मिळत नव्हतं, दुर्मिळ होतं अन्न, त्यावेळेस गंगागिरी महाराजांनी म्हटले की लेने को हरिनाम देने को अन्नदान तरने को लीनता और डुबने को अभिमान. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे या हरिनाम घ्या, तुम्हाला अन्न मिळेल. आणि त्या तत्वाने जो चालू झालेला हा जो अखंड जो अन्नदानाचा महाकुंभ आहे, हा गेली 250 वर्षापासून जे सातत्याने सुरू आहे. आणि या अखंड परंपरेमध्ये आपल्याच या गोंदवणी परिसरामध्ये धनगरवाडी पंचक्रोशीमध्ये हा जो 179वा सप्ताह जो होत आहे, या सप्ताहामध्ये आपल्या ज्या श्रीरामपूरकर, गोंदवणीकर आणि परिसरातील सर्वच नागरिक आणि भक्त मंडळ आणि ग्रामस्थ ज्या पद्धतीने ह्या महाअन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त भाकरी कशा तिथे येतील आणि आपली भाकरी कुठला तरी भक्त खाऊन जाईल आणि त्याचा तो तृप्त झालेला जो आत्मा आहे तो कुठेतरी आपल्याला या गंगागिरी महाराजांच्या रूपाने कुठेतरी आशीर्वाद देईल. ह्याच भावनेतून प्रत्येक घरातली जी माऊली आहे, महिला आहे, स्वयं प्रेरणेने इथे येऊन ह्या भाकरी बनवत आहे. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांमुळे इथे ना कोणी मोठा ना छोटा, इथे सगळे एकात्मतेचा संदेश सद्गुरू गंगागिरी महाराजांचा या महाअन्नदानाच्या कार्यक्रमातून एक प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय, कुणालाही निमंत्रण वैयक्तिक नाहीये, परंतु प्रत्येकाला वाटतं हा सप्ताह माझा आहे. या भावनेतून प्रत्येक घरातली एक एक भाकरी ह्या सप्ताहामध्ये येते आणि प्रत्येक येणारा जो लाखो भाविक आहे तो या महाअन्नदान प्रसादाचा लाभ घेतो. हेच खऱ्या अर्थाने या सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहांचं जे काही वैभव आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, त्यानंतर हरिगिरी महाराज, त्यानंतर नाथगिरीजी महाराज, त्यानंतर सोमेश्वरगिरी महाराज आणि ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज. आणि खऱ्या अर्थाने जर आजच्या या आपल्या या सगळ्यांचं जे आदर्शस्थान आहे, हिंदू रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज या संस्थांच्या या गादीला खऱ्या अर्थाने जे उत्तराधिकारी लाभले ते हे सगळे ग्रामस्थांचे त्याबद्दल अभिनंदन आहे. कारण सगळ्यांच्या जे आशीर्वाद आहे, सद्गुरू रामगिरी महाराजांच्या या आशीर्वादाने या सप्ताहाची जी व्याप्ती आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि याच्यामध्ये कोणीही आपण एकाचा सप्ताह नाहीये, हे अवघे सर्व मिळून हे सप्ताहामध्ये प्रत्येकाची भाकरी येते. आणि एकात्मतेचा हा संदेश नुसता महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, आशिया खंडामध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ह्या सप्ताहाची नोंद झालेली आहे आणि ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ह्या सप्ताहाची नोंद झालेली आहे. आणि शेवटच्या आता जो दररोज जे गोंदवणीकर ग्रामस्थ आणि भक्त मंडळ दररोज 5 पोते बाजरी भाकरी पाठवतात, परंतु त्यांचा उद्या असा मोठा संकल्प आहे की 21 पोते बाजरीच्या भाकरी ते उद्या सप्ताहामध्ये पाठवत आहे. तर त्या निमित्ताने मी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज संस्थानच्या वतीने गोंदवणी ग्रामस्थ सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.